मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बरेच मी व्हिडिओ काढले बोरवेलचे पॉईंट काढलेले किंवा कसा काढायचा पॉईंट, रॉडनं पाणी चेक केलं, फॉल्टी लाईन सांगितली, सगळं केलं. परंतु मित्रांनो, बरेच जण म्हणले की अंड्यावर पण पाणी बघता येतं, तर मग ती नेमकं खरंच उचलत आहे का अंडं, ती आता आज बघायचे. त्यासाठी घेऊन आलो मी. हो का, अंडं आपल्या कोंबडीचं, गावरान कोंबडीचं, घरच्या कोंबडीचं. तर बघू आता, आपण आलो इकडं पिंकलर चेक करायला, फिरतंय का नाही ती. तर पिंकलर तर आपलं फिरतंय इकडं. तर आता अंडं आपलं उचलत आहे का ते पण बघूया. तर कुठं गवसती काय कांदिलं आहे ह्याच्यामध्ये ते पण बघूया. आणि दगड पण उचलून दाखवतो, तर दगड आपल्या हातावर 100% उचलतोय, तर मग हे अंडं पण उचलायला पाहिजे. तर बघूया मग, अंडं लवकर उचलत आहे का दगड आधीवर उचलत आहे, का मग अंडं उचलत नाही आणि दगडच फक्त उचलत आहे, का मग अंडं उचलत आहे आणि दगड उचलत नाही. ते बघूया मग आता नेमकं काय काय होते ती. तर बघू कुठं गवसते काय होते. आधी तर तुम्हाला अंड्यावर दाखवतो, नंतर तुम्ही आपल्या दगड आणि अंडं दोन्ही हातात दोन घेऊन तुम्हाला दाखवतो. तर चला आता बघा पहिल्यांदा आधी घरी. तर मित्रांनो, तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं तसं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा इकडं अंड्याकडे लक्ष राहू द्या. हातावर धरलं आहे मी अंडं, मग आता उचललं तर ठीकच आहे. तर उचललं तर खरं आहे म्हणायचं की अंड्यावर पण पाणी कळतं आहे, म्हणजे उचलत आहे अंडं. तर बघू अंडं उचलत आहे का काय होते. तर इकडे तर काही उचलं नाही, तर थोडंसं खाल्लं होतं, परंतु माघारी गेलं अजून रिटर्न. तर पाठीमागं जाऊया थोडंसं जाऊ पाठीमागं. तर काहीच नाही, म्हणजेच एखादी असली तरी लाईन फॉल्टी असेल. उचललं आहे, परंतु आपण तळ हातात बराबर अंडं धरू, जेणेकरून आपल्याला अंडं बराबर उचललं तर समजेल उचलले का नाही ती खरंच. तर उचलायला लागले. तर बघू, उचलायला लागले. तर उचलले मित्रांनो, बघू शकता अंडं पडन, त्यासाठी त्याचा तोल हे करावं लागायला. तर बघू आता इकडून महागारी जाताना उचलत आहे का. जर महागारी जाताना जर उचललं तर लाईन आपली चालू म्हणायचं. तर अंडं तळ हातात बरोबर धरायचं. तर बघा आता, तर अंडं उचलायलं आहे मित्रांनो, आणि बघू शकता इथं अंडं उचललं आहे. तर पडन त्यासाठी आपली तोल हे करावं लागते, कारण पडलं तर फुटून जाणार आहे ना आपल्यापाशी दुसरं अंडं पण नाही आता चेक कराय. तर इथं हाय म्हणल्यानंतर आपलं आता आपण इथं चेक करावं लागेल कुठंतरी जवळपास. बघू आता, फिरू इथून इतक्यात गोल रानामध्ये कुठं जर ह्याचा जॉईंट झाला असेल 2-3चा, तर बघू कुठं जर असेल तर गावून कुठं एखादं. इथं उचलायला लागलं मित्रांनो, बघू शकता इथं उचललं तर पडलं पण होतं बघा, आणि पडलं तर फुटून जाणार आहे. इथं एक उचललं आहे बघा, बघू शकता जवळून बघा उचललेलं आहे, बघू शकता. हे उचलले, मी काहीच केलं नाही ह्याला, हात पण शाप आहे आपला. मागं रिटर्न जातो अजून, आणि बघा आता अजून इथं उचलले, बघू शकता उचललं. तिथंच अजून आलो की आता पुढे जाऊ आपण. तर बघू अजून गोल राऊंड हाणू इथंच, मग पॉईंट काय होतं बघू. तर इथे एक उचलायले मित्रांनो, बघू शकता. तर उचललं मित्रांनो. तर बघू अजून इकडं उचलत आहे का. तर इकडं पण उचललं आहे मित्रांनो, बघू शकता. तर इथं उचलायला लागली, म्हणजे तिथं सेंटर कुठंतरी निघायला पाहिजे. बघू इथं जाऊ. इथं उचललं मित्रांनो, म्हणजे इथं ह्यांचा सेंटर येणार आहे लाईनचं सगळ्या. तर बघूया आता, दगडावर पण तुम्हाला दाखवतो. तर पहिले तर असं गोल एका जागेवर फिरतो, म्हणजे कळण आपल्याला कुंकू किती जरी आले ती. तर जिकडून झरा आहे तिकडून उचलणार. इकडून एक आलेलं आहे, बघू शकता उचललं. इकडून एक, दोन आलीत. इकडून एक, 3 आलीत. पडलं पण होतं अंडं बघा, फुटलं असतं तर काय नाही. मग आपला अजून प्रयोग राहिला दगडासोबत, बघू शकताय. तर पडण्याची भीती मित्रांनो, त्यासाठी जपून आपल्याला दाखवावं लागायले. पडलं तर दुसरं काहीच अंडं पण नाही आपल्यापाशी आणि काहीच नाही. तर बघू शकताय उभारते का नाही. तर उभारते मित्रांनो, आता दगड घेऊन तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, आता दगड पण घेतला इथे एक बारका, आणि हे आपलं अंडं पण आहे आपल्या हातामध्ये. तर बघू शकता आता इकडून असं फिरतो. तर बघू आधी जर उजव्या हातामध्ये अंडं घेतो, जेणेकरून पडायचं झालं तर आपल्याला बॅलन्स धरता येईल, कारण डाव्या हातामध्ये बॅलन्स धरता येणार नाही. तर त्यासाठी तर बघू आता,
कसं फिरते का नाही इथं इथं तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही आता दगड उचलायला आणि अंड पण उचललं आहे मित्रांनो, बघू शकता. उभं झालं अंड पण पुढं, त्यासाठी बॅलन्स धरतोय. तर तुम्हाला अंड्याचा हात खाली करतो जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि उचलन पण बघू शकता, अंड पण उचलले. खाली हात असल्यामुळं तुम्हाला तेवढं व्यवस्थित दिसत नसेल, परंतु उचललेलं अंडे बघू शकता. तर डबल एकदा माघारी जातो, डबल एकदा बघू शकता अंड उचलले. तर आता तिकडून एकदा येतो. तर बघा या अंड्याकडे पण आणि दगडाकडे पण लक्ष राहू द्या. तर बघू शकता इथं उचललं आहे आणि अंड पण उचललं आहे. म्हणजे अंड थोडं लेट उचलत आहे मित्रांनो, दगडापेक्षा थोडंसं मागून उचलत आहे. म्हणजे त्याला थोडं 1 सेकंद जास्त टाईम लागतो आहे अंड्याला उचलायला. तर बघा आता डबल अजून दगड उचलल्याच्या नंतर अंड उचलत आहे. तर इथं दगड उचलला आहे आणि अंड आता उचलणार बघू शकता. इकडं थोडं पुढे जा गेलं की अंड उचलत आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये अंड्यामध्ये थोडंसं टाईम लागतो उचलायला. तर उचलत आहे परंतु थोडासा टाईम लागते बघू शकता. दगड उचलला आहे आणि इकडं अंड पण उचललं. तर थोडा टाईम लागतो आहे त्याला. तर थोडं उभं राहावं लागतं आहे, म्हणजेच अंड उचलत आहे. हे का उचललं म्हणजे थोडा वेळ लागतो आहे. तर आता बघू इथं बघू शकता, इथं पडलं होतं अंड. इथं सगळ्याचा जुळा आहे मित्रांनो त्या इथून इतक्यामध्ये. तर बघा आता दगड उचलला अंड उचललं, दगड उचलला अंड उचललं, दगड उचलला अंड उचललं, दगड उचलला अंड पण उचललं. मागं आलं. तिथं आपल्यापाशी कॅमेरामॅन नाही मित्रांनो, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतोय. उचलले म्हणजे हात काही करीत नाही मित्रांनो, बघू शकता हात समान आहेत परंतु अंड उचलत आहे मित्रांनो. बघू शकता, बघू शकता, बघू शकता. तर अंड उचलत आहे का नाही मित्रांनो, बघू शकता. उचलले का नाही अंड, हे का बघा तळ हातावर अंड कसं आहे. तर उचलत आहे मित्रांनो. तुम्ही म्हणता चाल उचलत आहे का नाही, परंतु बघा आता जवळ येतं तुमच्यापाशी, बघू शकताय उचलले बघा. तर तळ हातात ठेवतो जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा आता बघा पडाय झाले बघा, बघू शकता उचललेले अंड. तर इथं आपला पॉईंट आहे मित्रांनो, बघू शकताय अंड पण पडलं होतं. तर आता मित्रांनो बघा आपण उभा आहे तसा देतं. तर उचलायला का नाही अंड उचललं आहे मित्रांनो, बघू शकता. पण पडण्याची भीती असते मित्रांनो, त्याच्यामुळं जास्त सांभाळावं लागायला लागले. बघा उचललं आहे आपण पॉईंटवरच, तिकडं 2 पावलं फक्त सरकतोय आणि डबल पुन्हा पॉईंटवर येतोय. तर उचलत आहे बघू शकता. इथं उभारलेलं आहे अंड. तर जास्त वेळ उभारत नाही मित्रांनो, नाही तुम्हाला जवळून पण दाखवलं असतं. तर बघा जवळून पण बघू शकता, कारण पडन त्याच्यासाठी बॅलन्स थोडं राखावं लागतं बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या पाणी शोधायच्या जी नवीन पद्धती येतं प्राचीन त्याच्यासोबत. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.